बारामती, पवार कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला. पण आता इथे काहीतरी बदलतंय, काहीतरी हलतंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेली पोटनिवडणूक. सुरुवातीला वाटलं होतं ही निवडणूक बिनविरोध होईल, सहानुभूतीची लाट आणि एकमताने निर्णय. पण आता चित्र पूर्णपणे बदलतंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट रणशिंग फुंकलं आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे. फक्त इशाराच नाही, तर बारामतीतील धनगर समाज आपल्या पाठीशी असल्याचा दावा करत ही लढत अस्मितेची बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ही निवडणूक फक्त एक जागा भरण्याची नाही, तर एका वारशाची, एका परंपरेची आणि एका कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वाची आहे. महायुतीकडून बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन आणि विरोधकांकडूनही सकारात्मक संकेत. सगळं काही ठरल्यासारखं वाटत असतानाच हाके यांच्या भूमिकेमुळे समीकरणं पुन्हा एकदा बदलली आहेत. हा फक्त एक राजकीय सामना नाही, हा आहे लोकशाही विरुद्ध सहानुभूती, अस्मिता विरुद्ध परंपरा आणि बालेकिल्ला विरुद्ध आव्हान. बारामतीने यापूर्वीही अनेक आव्हाने पाहिली आहेत, पण प्रत्येक वेळी पवार कुटुंबाने आपली ताकद सिद्ध केली आहे. आता मात्र प्रश्न मोठा आहे. बारामतीची जनता सहानुभूतीला प्राधान्य देणार की नव्या पर्यायाला संधी देत बदलाचा मार्ग स्वीकारणार? निर्णय आता मतदारांच्या हातात आहे.